नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिष विषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत शनीचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेचा आज 6वा भाग. आणि आजच्या भागामध्ये आपण कन्या राशीच्या जातकांची चर्चा पाहणार आहोत. दिनांक 29 मे रोजी शनी महाराज मीन राशीमध्ये प्रवेश करते झालेले आहेत आणि येथे त्यांचे वास्तव्य हे तब्बल 2.5 वर्षांकरिता असणार आहे. इतक्या दीर्घकाल एका राशीमध्ये वास्तव्य करणारा शनी हा एकमात्र ग्रह आहे, कारण शनीची चाल अत्यंत धीमी म्हणजे मंद आहे. असा हा शनी पापग्रह आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला न्यायाधीशाची संज्ञा प्राप्त आहे. असा हा शनी अनुशासन प्रिय देखील आहे आणि आपल्या सर्व कर्मांचा लेखाजोखा शनी महाराज पाहत असतात आणि वेळ आल्यावर प्रत्येक जातकाला त्याच्या कर्माचे फळ भोगायला लावत असतात आणि म्हणूनच प्रत्येक जातक शनीला घाबरून असतो. आज कन्या राशीच्या जातकांसाठी शनीचे हे गोचरीचे भ्रमण त्यांच्यासाठी कसे असणार आहे याची आज आपण ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत. कन्या राशीच्या जातकांसाठी शनी हा ग्रह पंचमेश आणि षष्ठेश आहे आणि तो सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि याची दृष्टी त्यांच्या भाग्यभावावर म्हणजे नवम भावावर, लग्न भावावर म्हणजे स्वतःच्या भावावर आणि त्यानंतर चतुर्थ भावावर म्हणजे सुख भावावर पडत आहे. कन्या राशीच्या जातकांचा स्वभाव पाहता कन्या राशीचे जातक हे मॅनेजमेंट प्रिय असतात. हे जातक अति विचार करणारे सुद्धा असू शकतात आणि त्यामुळे नियमबद्ध काम करणे हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. कन्या राशीच्या जातकांसाठी शनीचे हे गोचरीचे भ्रमण त्यांच्यासाठी मोठे बदल घडवून आणताना दिसत आहे. हा काळ तुमच्यासाठी आत्मचिंतन करायला लावणार आहे, कारण या शनीची दृष्टी ही तुमच्या स्वतःच्या भावावर पडत आहे म्हणजे लग्न भावावर पडत आहे. कन्या राशीला साडेसाती किंवा ढय्या असे काहीही नाही. आर्थिकदृष्ट्या हा कालखंड तुमच्यासाठी ठीकठाक असलेला दिसून येणार आहे, परंतु खर्च हा विचारपूर्वक करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असणार आहे. अनावश्यक खर्चाला कात्री लावणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. कन्या राशीला सध्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये धैर्य बाळगणे महत्त्वाचे आहे, कारण शनी जेव्हा दृष्टी टाकतो तेव्हा त्याची चाल मंद असल्याने कोणतेही काम लवकर पूर्ण होत नाही आणि कन्या राशीसाठी हा शनी तुमच्या लग्नभावावर दृष्टी टाकत आहे आणि येथे त्याची चंद्राशी युती होणार आहे आणि म्हणूनच तुम्ही तुमचे मानसिक स्वास्थ्य जपणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. कन्या राशीच्या जातकांसाठी नोकरीत या कालखंडात महत्त्वाचे बदल देखील होऊ शकतात. सुरुवातीला थोडाफार त्रास होण्याची सुद्धा शक्यता आहे, परंतु नंतरचा हा कालखंड तुम्हाला स्थिरता मिळवून देताना दिसत आहे. व्यापारी वर्गाने सुद्धा अतिरिक्त मेहनत करणे हे त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि नवीन व्यापारास हा कालखंड त्यांच्यासाठी चांगला असणार आहे. भागीदारीमध्ये जर जातक व्यापार करत असतील तर त्यांनी मात्र सावधानतेने पावले उचलणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे. पार्टनरशिपमध्ये जे व्यापारी काम करत आहेत त्यांच्यामध्ये मतभेद होण्याची शक्यता हा शनी घेऊन येत आहे. विद्यार्थी वर्गाला सुद्धा अधिकाधिक मेहनत करायला लावणारा असा हा कालखंड असणार आहे. जे विद्यार्थी उच्च शिक्षणाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे आणि त्याचबरोबर जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि त्याचा लाभ घेण्यासाठी त्यांनी आपल्या वेळेचे नियोजन करणे हे गरजेचे असणार आहे. परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे आणि जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यात सकारात्मक बदल घडवून आणताना दिसत आहे. या कालखंडात तुम्हाला तुमच्या भावंडांचे सौख्य सुद्धा लाभताना दिसत आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे सुद्धा महत्त्वाचे असणार आहे. दाम्पत्य जीवनाचा विचार करता दाम्पत्य जीवनामध्ये मतभेदाची शक्यता ही दिसून येत आहे. जे अविवाहित आहेत त्यांना विवाहाची बोलणी करायची असल्यास त्यांची वैवाहिक बोलणी ही लांबणीवर पडू शकतात किंवा विवाह जमवताना त्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्ही घेतलेले निर्णय हे विलंबाने होतील किंवा त्याची अंमलबजावणी विलंबाने होईल असे काहीसे शनीचे हे संमिश्र फळ आहे. प्रेमीजनांसाठी
त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये गैरसमजाला थारा देऊ नये हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. भावंडांचे सौख्य कन्या राशीच्या जातकांना चांगले असलेले दिसून येत आहे आणि आईवडिलांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. स्वास्थ्याविषयक चर्चा करता कन्या राशीच्या जातकांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे त्यांच्यासाठी गरजेचे आहे, कारण हा कालखंड त्यांच्या तणावामध्ये वाढ करणार आहे. कारण हा शनी तुमच्या चंद्रावर दृष्टी टाकत आहे, त्यामुळे मानसिक आरोग्य जपणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे आणि त्यासाठी प्राणायाम, ध्यानधारणा, जपजाप्य यांचा आधार घेणे किंवा शांततेने जीवन व्यतीत करणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. त्यासाठी तुम्हाला चांगली झोप येणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुमच्या झोपेकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. पचन संस्थेचे ज्यांना विकार आहेत किंवा ज्यांना संधिवातासारखे विकार आहेत त्यांनी सुद्धा आपल्या आहाराची आणि स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे. जे जातक परदेशी स्थायिक होण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. आणि जे जातक कोर्ट कचेरी संबंधित काम करतात त्यांना विलंबाने का होईना पण तुमच्या बाजूने निर्णय होण्याची शक्यता ही दिसून येत आहे. कन्या राशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घेणे हे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी सुद्धा स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे महत्त्वाचे असणार आहे. आणि कन्या राशीच्या जातकांसाठीचा मूलमंत्र हा धैर्य राखणे हा आहे, कारण शनीची दृष्टी तुमच्या स्वतःच्या भावावर पडत आहे, त्यामुळे कामे ही विलंबाने होणार आहेत. परंतु विलंबाने जरी झाली तरी सुद्धा शनी हा न्यायप्रिय ग्रह आहे, त्यामुळे तुमच्या चांगल्या गुणांची पावती तो तुम्हाला देणारच आहे. कन्या राशीच्या जातकांसाठी उपाय म्हणून श्री मारुतीची उपासना आणि आराधना करणे हे त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे. त्यासाठी त्यांनी मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा या स्तोत्राचे नित्य पठण करावे आणि त्याचबरोबर गरजूंना किंवा गरिबांना अन्नदान करावे. त्यायोगे शनीचे हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी लाभप्रद ठरण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे. अशा रीतीने आज आपण कन्या राशीच्या जातकांचे शनीचे होणारे गोचरीचे भ्रमण काय प्रभाव देणार आहे याविषयीची चर्चा पाहिलेली आहे. पुढील भागामध्ये आपण तुळ राशीच्या जातकांची चर्चा पाहणार आहोत. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करावे. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.